एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना बेळगावात घडली आहे। एवढेच नाही तर प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःला चाकूने वार करून आत्महत्या केली आहे। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव शहरातील खासबाग सर्कल जवळील शहापूर भागात ही घटना घडली। मयत ऐश्वर्या लोहार वय वर्ष 19 राहणार नवी गल्ली शहापूर असं मयत तरुणीचं नाव आहे। तर तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर वय वर्ष 29 राहणार येळूर असे आहे। प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होते। मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू होता। प्रशांतने मंगळवारी दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलावून घेतले। त्या ठिकाणी दोघांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसन प्रशांत कुंडेकरने धारदार चाकूने ऐश्वर्या हिच्यावर हल्ला केला। चाकूचा वार वर्मी लागल्याने घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्याचा मृत्यू झाला। ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांत भानावर आला। आपल्या हातून काय घडले हे त्याला कळेना झाले। त्यानंतर त्याच चाकूने त्याने स्वतःवरही वार करून घेतले। अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचाही तेथेच मृत्यू झाला। सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतली तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करताच खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह आढळून आला। मृतदेह पाहून मोठा धक्का बसलेल्या घरच्या लोकांना तातडीने घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली। दरम्यान एका प्रेम प्रकरणाचा असा भयानक शेवट झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे।